नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। बघा, मागेच नुकतीच आता आपली महाराष्ट्र पोलीस भरती कंप्लीट झालेली। नवीन पोलीस भरती कधी नोटिफिकेशन येईल, कधी जाहिरात येईल याच्या संबंधी मुलांच्या मनात कन्फ्युजन असतं। तर त्या संबंधीची एक अपडेट, एक बातमी आजच्या दिव्य मराठीच्या न्यूजपेपर मध्ये आलेली। तुम्ही बघू शकता, पोलीस भरती दुसरा टप्पा डिसेंबर मध्ये जिल्ह्यात 150 जागा होतील उपलब्ध। म्हणजे ही जळगाव संबंधी बातमी होती, परंतु याच्यामध्ये आगामी पोलीस भरतीची जाहिरात कशा पद्धतीने येईल, किती जागांसाठी याच्या संबंधीची संपूर्ण माहिती याच्यात दिलेली। ही संपूर्ण माहिती आज आपण जे आहे तर ते कव्हर करणार आहोत। आणि तुम्ही देखील जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही आतापासून तुमच्या तयारीला सुरुवात करायची आहे। आणि ही सुरुवात तुम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी सोबत करू शकतात। आपण ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असे बॅच सुरू केलेले, ज्याच्यामध्ये मराठी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता असे सर्वच्या सर्व विषय तुम्हाला बघायला मिळतील। या कोर्सला व्हिजिट देण्यासाठी, या कोर्स विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपले हे जे नंबर्स आहेत यांना तुम्ही कॉल करू शकतात। तसेच ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तेथून देखील तुम्ही कोर्सला जॉईन करून तुमची पोलीस भरतीची तयारी सुरू करू शकतात। तर चला तर आपण बघूया। बघा, गृह विभागाने विविध विभागाकडून अहवाल मागितलेला आहे की तुमच्याकडे किती जागा रिक्त आहेत, कारण की त्यांना आता डिसेंबर मध्ये नवीन जाहिरात आणायची असं या न्यूज मध्ये म्हटलेलं आहे। आता गृह विभागाने मागवलेल्या अहवालात असं असणार आहे की 7500 पेक्षा अधिक जागांची भरती येणार आहे। आणि त्याच्यामध्ये मुंबईसाठीचे 1200 पोलीस असतील, म्हणजे मुंबईसाठी 1200 प्लस जागा असतील। म्हणजे त्या देखील एवढ्या चांगल्या जागा आपल्याला इथं बघायला मिळतात। बघूया, राज्यात गेल्या 2 वर्षात जवळपास 35,000 पोलीस शिपाई पदांची भरती झाली। मात्र आता पुन्हा डिसेंबर मध्ये 7500 पदांची मेगा भरती घेण्यात येणार आहे। यातून जळगाव जिल्ह्याला 150 जागा उपलब्ध होणार आहेत। ऑलरेडी जळगाव जिल्ह्यामध्ये 137 पदं जी आहेत तर ती पोलीस भरती मार्फत भरली गेलेली आहेत। आणि नंतर ही जी आहे 150 पदांसाठीची भरती येणार आहे। राज्यात 7500 पदांसाठी भरती होणार आहे। यात मुंबई पोलीस दलांसाठी 1200 पदं असतील। राज्यात 2022-2023 मध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा केली होती। आता डिसेंबर मध्ये पुन्हा एक नवीन पोलीस भरतीची जाहिरात जी आहे तर ते येणार आहे। त्यासाठी गृह खात्याने विविध विभागांकडून रिक्त जागांचा तपशील जो आहे तर तो मागवलेला आहे। कोरोना काळात सुमारे 3 वर्ष राज्यात पोलीस भरती झालेली नाही। त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलिसांचं संख्याबळ देखील आपल्याला कमी बघायला मिळतं। गेल्या 2 वर्षात 18,000 आणि 17,000 पदांची मोठी पोलीस भरती आलेली होती, पण आता डिसेंबर मध्ये जी येणार आहे तर ती 7500 एवढ्या पदांसाठी जाहिरात जी आहे तर ती येणार आहे। गृह विभागाने रिक्त जागांचा तपशील मागवला असला तरी येणाऱ्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे। या काळात भरती होणार नाही, म्हणजे भरतीला पुढील वर्ष उजाडेल। कारण की मित्रांनो लक्षात घ्या, ही ऍड येईल डिसेंबर मध्ये आणि ही परीक्षा पुढेच येईल, म्हणजे 1 महिना तर अप्लाय करायलाच निघून जाईल। म्हणजे 2025 मध्ये आपल्याला ही भरती जी आहे तर ती बघायला इथं मिळू शकते। हालचाली सुरू केल्या असल्याचा उल्लेख सरकारकडून केला जात आहे, की सरकारने देखील म्हटलेले की आम्ही याच्या संबंधी पॉझिटिव्ह आहोत, लवकरच जाहिरात जी आहे तर ते येणार आहे। तर अशा पद्धतीने लवकरच मित्रांनो जाहिरात येणार आहे। तर तुम्ही गाफील राहू नका, तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तर तो सुरू ठेवा। ग्राउंडची तयारी तर सुरू ठेवाच, त्यासोबतच लेखी परीक्षेची देखील तुम्ही जी आहे तर ती तयारी तुम्हाला करायची। तुम्ही देखील ग्रामीण भागात राहून तुमची ग्राउंडची तयारी करत असाल आणि तुम्हाला वाटतं की मी लेखीमध्ये थोडी मला चांगली प्रॅक्टिसची गरज आहे, चांगली तयारीची गरज आहे, तर ही चांगली तयारी तुम्ही आपल्या सोबत करू शकतात। तर महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मिशन खाकी मिशन वर्दी, तर हा आपली बॅच असणार आहे। तर या बॅचला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही या नंबरला कॉल करा, जे तुम्हाला बॅच विषयी अधिक माहिती देतील। जर तुम्हाला काही आणखी डिटेल जाणून घ्यायची असेल, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक असेल, त्याच्यावर क्लिक करा, ऍप डाउनलोड करा आणि तिथून ही महाराष्ट्र पोलीस भरतीची बॅच तुम्ही जी आहे तर ती जॉईन करू शकतात। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।